नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पांढरे सोने पुन्हा चमकणार। मित्रांनो, दिवाळीपूर्वी पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस कवडीमोल दरात विकले जात होते। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना कापूस बाजारातील मंदीचा मोठा फटका बसला आहे। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी तसेच रब्बी हंगामासाठी पैशाची निकड होती। परिणामी दिवाळीपूर्वी अनेक शेतकऱ्यांनी बाजारभाव कमी असतानाही मालाची विक्री केली आहे, परंतु आता बाजारात तेजीचे संकेत मिळू लागले आहे। आता बाजारात नवीन हंगामातील कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होत असून नवीन मालाला चांगला दरही मिळू लागला आहे। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून कापूस बाजारभावात मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे। दिवाळीपूर्वी 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विकला जाणारा कापूस आता 7,500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दरात विक्री होत आहे। यामुळे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण बघायला मिळत आहे। दिवाळीपूर्वी हमीभावाच्या आसपास कापसाची विक्री केली जात होती। यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नव्हता, पण आता परिस्थिती थोडीशी बदलली आहे। बाजारभावात किंचित सुधारणा झाली आहे। याचा परिणाम म्हणून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून कापूस बाजारभावात मोठी सुधारणा पाहायला मिळाली आहे। सध्याच्या दरात किमान पिकासाठी आलेला खर्च भरून निघेल आणि पदरी 4 पैसे शिल्लक राहतील अशी आशा आता शेतकऱ्यांना वाटत आहे। तसेच बाजारभावात आता सातत्याने वाढीचा ट्रेंड तयार झाला असल्याने भविष्यात आणखी दर वाढ होईल अशी आशा देखील शेतकऱ्यांना लागली आहे। एकंदरीत बाजारात आलेली ही तेजी शेतकऱ्यांची आशा पल्लवित करीत आहे। दरम्यान काल अर्थातच 21 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्रातील बहुतांश बाजारात कापसाने 7,300 रुपयांचा टप्पा पार केला आहे, तर राज्यातील एका बाजारात कापसाला 7,500चा दर मिळाला आहे। महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार काल हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सर्वोच्च दर मिळाला आहे। काल या मार्केटमध्ये 3,500 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली आहे। या कापसाला काल मार्केटमध्ये किमान 7,000 तर कमाल 7,501 रुपये आणि सरासरी 7,200 एवढा विक्रमी भाव नमूद करण्यात आला आहे। तथापि कापसाला सरासरी 8,000चा भाव मिळाला पाहिजे अशी इच्छा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे। कापूस पिकाचा विचार केला असता दरवर्षीपेक्षा यावर्षी कापूस उत्पादनात 30 ते 35% घट येऊ शकते अशी जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे। ही कापसाची घट पाहता भविष्यात कापसाला चांगला भाव मिळू शकतो असा अंदाज देखील जाणकारांनी व्यक्त केला आहे। तुर्तास जरी कापसाचे बाजारभाव दबात असले तरी भविष्यात आणखी भाव वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। यावर्षी मान्सून काळात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कोरडवाहू जमिनीचे कापसे जळून खाक झाले आहे। सध्या बाजारामध्ये फक्त बागायती कापूस पाहायला मिळत आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय होती व ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे अशा भागातील शेतकऱ्यांनाच कापसाचा चांगला उतार पाहायला मिळालेला आहे, परंतु कोरडवाहू भागातील कापूस अजून वेचणीसाठी सुद्धा पाहिजे तेवढा परिपक्व झालेला नाही। याचाच परिणाम म्हणून बाजारातील कापसाचे प्रमाण घटले आहे। आवक मोठ्या प्रमाणात असताना देखील बाजारभाव दबावत असल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे व शेतकऱ्यांच्या मनात भविष्यात कापसाला कसा भाव राहील हा प्रश्न खेळवत आहे। जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीमध्ये कापसाचे भाव कसे राहू शकतात याबद्दल तज्ज्ञ लोकांनी माहिती दिली आहे। त्यांच्या माहितीनुसार यावर्षी जानेवारी मार्च महिन्यात कापसाला 7,000 ते 8,000 प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी कुठल्याही सरकारी योजनेबद्दल व शेती योजनेबद्दल किंवा बाजारभावाबद्दल व्हिडिओ टाकेल तर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।